शिवबा जे जे शिकले ते सगळं जिजाऊंकडून शिकले. आणि म्हणून आमच्या जिजाऊंना वाटतं, जिजाऊंना म्हणजे कुणाला? आजच्या स्त्रियांना, आजच्या महिलांना, आजच्या इथल्या प्रत्येक आईला वाटतं शिवाजी महाराजांचा पोवाडा ऐकला, त्यांचं जीवन चरित्र ऐकलं, त्यांच्या जीवनावरचं पोवाडा व्याख्यान ऐकलं, शिवाजी महाराजांचं चरित्र ऐकलं, त्यांचा पुतळा बघितला, छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र जरी बघितलं तरी इथं बसलेल्या प्रत्येक आईला वाटतं माझ्या पोटी शिवाजी सारखं पोरग जन्माला यावं. म्हणून ती काय म्हणते आपल्या बाळाला? बाळ तू शिवाजी व्हायचं असतं. काय म्हणते आई? म्हणते बाळ तू शिवाजी व्हायचं असतं. सहलीला जाताना मात्र एसटी मध्ये मधोमध बसायचं असतं. पुढून धडक दिली काय, मागून धडक दिली काय, तू मात्र सुरक्षित राहायचं असतं. बाळ तू शिवाजी व्हायचं असतं. पण बाळही हुशार असते आपल्या कल्याण पिंगळे दाजी स्कूलचं. बाळ म्हणतंय आई बाळानं शिवाजी व्हायचं असतं, ही गोष्ट खरी आहे, पण त्यासाठी आईने सुद्धा कधी कधी जिजाऊ व्हायचं असतं. पोरं म्हणतील आमच्या आईंसाठी बोलतायत, पण मला माहित आहे लाईव्हच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांचे पालक हे व्याख्यान बघतायत, म्हणून मी त्यांच्यासाठी बोलतोय. कारण मला जितकी तुमची काळजी आहे तितकीच तुमच्या आई वडिलांची देखील काळजी आहे. जिजाऊ म्हणाल्या का शिवबांना, नका बाई शिवबा घोड्यावर बसू, पडतान लागन खर्चटन. महाराज घोड्यावर बसायला शिकले असते? जिजाऊ जर म्हणाले असत्या शिवबा नका तलवार घेऊ, झेपणार नाही, पडन लागन जखम होईल, असं म्हणाले असते तर घडले असते शिवबा? जिजाऊंनी शिकवलंय, जिजाऊंनी सांगितलंय शिवबा तुम्हाला लढायचं, या मातीतल्या माणसांचं राज्य निर्माण करायचंय, स्वतःचं राज्य स्थापन करायचंय, तुम्हाला रयतेला न्याय द्यायचा आहे. न्याय म्हणजे काय माहितीये तुम्हाला? माहितीये न्याय देणं म्हणजे काय? तुम्ही लिहिलेला पेपर आहे,